सार्थ श्री ज्ञानेश्वरी मराठी अर्थवाचन अध्याय 3 कर्मयोग. ज्ञानेश्वरी ओवी 31 पासून पुढे. गीता श्लोक 3. भगवान म्हणतात, हे निष्पाप अर्जुना, मी या लोकी 2 प्रकारची स्थिती अनुष्ठान तत्परतापूर्वी वैदिक संप्रदाय सुरू केला त्यावेळी सृष्टीच्या आरंभी सांगितली. स्थितप्रज्ञ संन्याशांची ज्ञानयोगाने, सांख्ययोगाने व अज्ञ कर्माधिकाऱ्यांची कर्मयोगाने स्थिती सांगितली. ज्ञानेश्वरी. हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणतात, अर्जुना, तुला जो अभिप्राय सांगितला तो गर्भितार्थ आहे. ईश्वरार्पण कर्ममार्ग सांगताना प्रसंगानुसार जो ज्ञानमार्गाचा महिमा आम्ही सांगून गेलो तो आमचा हेतू तू जाणत नाहीस म्हणून व्यर्थ रागवलास. तेव्हा आता हे ध्यानात ठेव की ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मीच सांगितलेले आहेत. वीरश्रेष्ठा ऐक, ह्या पृथ्वीवर हे दोन्ही संप्रदाय माझ्यापासून पूर्वापार प्रकट झाले आहेत. जड चैतन्याचा विचार करणारे ज्यांचे आचरण करतात व ज्या योगाने ब्रह्मरूपाची ओळख होता क्षणीच ते तद्रूप होऊन जातात, त्या एका संप्रदायाला ज्ञानयोग म्हणतात. दुसऱ्यास कर्मयोग म्हणतात. त्या योगात तत्पर असे मुमुक्षुजन अवकाशाने ज्ञानोत्तरकाली मोक्षास पावतात. तयार असलेल्या व तयार करून घेतलेल्या अन्नाच्या भोजनापासून जशी सारखीच तृप्ती होते तसे हे मार्ग तर 2 आहेत, पण ते परिणामी एकरूप होतात. किंवा पूर्व पश्चिम दिशांकडे जाणाऱ्या नद्या पाहिल्या तर भिन्न दिसतात, परंतु समुद्रात मिळण्याचे वेळी अखेरीस त्या जशा एकत्र होतात, तशी ही दोन्ही मते एकाच तत्वाची सूचक आहेत, परंतु त्यांची उपासना उपासकांच्या योग्यतेवर अवलंबून आहे. असे पहा, पक्षी एका उड्डाणाबरोबर झाडाच्या फळास धरतो, पण त्याच योगाने मनुष्यास ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे. तो हळूहळू फांदीवरून तो मार्ग क्रमिता काही वेळाने फळाजवळ जाऊन पोहोचेल. त्याचप्रमाणे ज्ञानमार्गाचे जे आचरण करतात ते ज्ञानी विहंगम मार्गाने तत्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात. इतर योगी कर्म मार्गाने विहित वर्णाश्रम धर्माने आचरण करून परंपरेने ज्ञानोत्तरकाली मोक्ष प्राप्त करून घेतात. गीता श्लोक 4. अधिकारी पुरुष विहित कर्मांच्या आरंभा वाचून कर्मानुष्ठाला आरंभ केल्या वाचून ज्ञानयोग निष्ठेला प्राप्त होत नाही. केवळ ज्ञानरहित संन्यासानेच ज्ञानयोग निष्ठेला तो प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वरी. विहित कर्माचा आरंभ केल्या वाचून कर्महीन पुरुषाला एखाद्या सिद्धाप्रमाणे निश्चयाने ज्ञाननिष्ठ होता येत नाही. अर्जुना, जी ज्याला विहित कर्म करायची ती टाकल्याने तो कृतार्थ होईल असे म्हणणे हा निव्वळ मूर्खपणा होय. नदी दुथडी भरून वाहते आहे व ती उतरून पलीकडे जिथे जाण्याची आवश्यकता आहे तिथे नावेशिवाय जाऊ म्हटले तर कसे जाता येईल सांग बरे. किंवा भोजनापासून जो तृप्तीची इच्छा करतो त्याला स्वयंपाक न करता अथवा तयार असलेले अन्न न खाता ती कशी प्राप्त होईल. जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत खटपट ही आहेच. तीच प्राप्त झाली म्हणजे आत्मसंतोष होऊन खटपट साहजिकच थांबते. म्हणून पार्था, ज्याला परमात्म प्राप्तीची इच्छा आहे त्याला विहित कर्माचरण कधीही सोडता येत नाही. आणि दुसरे असे की आपल्या इच्छेनेच कर्माचा स्वीकार व त्याग करू म्हटल्याने तो होईल काय, हे बोलणे विचारहीन आहे. ह्याचा नीट विचार करून पाहिला तर नुसते कर्म टाकल्याने कर्माचा त्याग होत नाही असे पक्के समज.
गीता श्लोक 5. कोणीही एक क्षणभर सुद्धा कर्म न करणारा असा कर्म सोडून केव्हाही राहत नाही. कारण कर्माच्या अधीन असलेलाच प्रत्येक प्राणी, प्रकृती पराधीन असलेला हरेक जीव ईश्वराच्या अचिंत्य शक्तीपासून झालेल्या सत्व रजस तमो गुणाकडून कर्म करविला जातो. गुण प्रत्येक अज्ञजीवाकडून कर्म करवितात. ज्ञानेश्वरी. जोपर्यंत आपण मायेच्या अधीन आहोत तोपर्यंत मायेच्या सत्वादी गुणांच्या अधीन सर्व व्यापारच असतात. म्हणून कर्म स्वीकारणे अगर टाकणे व तसे बोलणे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. असे पहा की विहित कर्माचा आरंभ कर्त्याचे इच्छेवर अवलंबून आहे. म्हणून द्वेषाने किंवा त्रासाने जरी त्याग केला तरी स्वाभाविक कर्म उत्पन्न करण्याचे इंद्रियांचे धर्म नष्ट होतील काय? सांग पाहू. विहित कर्मत्याग केला म्हणून कानांचे ऐकणे बंद झाले का? डोळ्यांची दृष्ट गेली का? नाकांची भोके बुजून वास येईनासा झाला किंवा प्राणपानवायूंची गती बंद झाली का? मन कल्पनारहित झाले अथवा भूक तहानेची इच्छा नाहीशी झाली का? स्वप्न व जागृती अवस्था बंद झाल्या किंवा पाय चालणे विसरले? इतकेच नव्हे तर जन्म मरण चुकले आहे काय? मग हे इंद्रियांचे व्यापार जर बंद राहत नाहीत तर मग सोडले ते काय? म्हणून देहाभिमानाकडून कर्मत्याग कधीही होणार नाही. कर्म हे पराधीनप्रमाणे प्रकृतीच्या गुणांमुळे होत असते. म्हणून मी कर्म करीन अगर सोडीन असे समजणे व्यर्थ आहे. पहा की रथात बसल्यावर मग जरी स्तब्ध बसून राहिले तरी तो रथाच्या अधीन असल्यामुळे रथाचे फिरणे म्हणजे रथात बसण्याचे फिरणे असे होते. किंवा झाडाचे वाळलेले पान निश्चेष्ट असतानाही ज्याप्रमाणे वायूच्या वेगाने उडून आकाशात भ्रमण करते त्याचप्रमाणे मायेच्या आश्रयाने व कर्मेंद्रियाच्या विकाराने नैष्कर्म्य स्थितीला पोचलेला पुरुषही नेहमी शारीरिक कर्म करतो. म्हणून जोपर्यंत मायेचा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणार नाही. असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतात त्यांचा तो पोकळ आग्रह मात्र उरतो. क्रमशः. जय जय राम कृष्ण हरी.